ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील आरोपीचा मुंडेंना कळवळा का, चर्चांना उधाण। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। बदनामीमुळे बीडमध्ये उद्योगही येत नाही तसा दावा। मंत्री पंकजा मुंडेंचा PA अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांना संशय होता। डॉक्टर गौरी गर्जेच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये अंत्यसंस्कार। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप। पती अनंत गर्जेच्या मुंबईतील घरी फॉरेन्सिक टीमकडून तपासणी सुरू। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्ले इथे स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। धरमपाची पंचत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। जस्टिस सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। 14 महिन्यांचा कार्यकाळ असेल। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।